करायचा आहे कांदिवली प्रीमियर लीग दोन्ही सेमीफायनलिस्ट संघ एका बाजूला भूषण 11 तर एका बाजूला सिंहगड स्पार्टन्स आणि दोन्ही संघाचे रॉयल एंट्री विथ बोथ द अंपायर्स एका बाजूला प्रशांत सरदे तर एका बाजूला संदीप मुळे सर्व स्टार खेळाडू आपण बघतोय कदम फुल कॉन्फिडेंस हर बॉल पे दिखता है डोमिनेंस टीम है सॉलिड कोई चांस नहीं बंदे लोग शौक ये लाते सुनामी ये करते हैं बात कम बनते हैं कोहली कोई बनता है सैमसन जुनू ने शरीर में क्रिकेट की बात पर आंखों में आग और शॉट मारे टन टन कितने बादशाह ने दो उनको क्या होता क्रिकेट बताते हैं तुमको संभाल के रहना हर गेंद पे सिक्सर डर लग रहा है तो लौट जा घर पर बॉल ये फेंकते हैं सब में है तेजी फेंकते हैं बॉल सब बन जाते कैदी गेंद की रफ्तार में चेंज होता क्लाइमेट बख्शते नहीं किसको सब बन जाते धोनी प्लेयर्स को मान सम्मान तू जान ये बात ये इंडिया के प्लेयर्स का दौर है गुस्सा दिलाना नहीं वापस तू आना नहीं फिर सिक्सर लगे हर बॉल पे ऐ कांदीवली प्रीमियर लीग कांदीवली प्रीमियर लीग कांदीवली प्रीमियर लीग चल रे जल्दी छक्का मार दिखा दे आग खेल के आज सीन ब्लास्ट भाग फास्ट इनमें माज निकाल दे सब खड़े सब दिखा दे क्या है तू जो कोई चालू गाणं आपण ऐकतोय ते तिलक सिंग साहेबांनी बनवलेलं आहे एकदा तिलक सिंग साठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्या अतिशय सुंदर गाणं त्यांनी आपल्या कांदिवली प्रीमियर लीग साठी दिलंय के सामने बच्चे सब ये के सामने बच्चे सब ये के सामने ए सुन सुन तसंच मिलिंद गुडेकर साहेब आपले देखील हार्दिक हार्दिक स्वागत Ladies and gentlemen, this is Kandivali Premier League. Everyone are bosses over here, so be careful. Ani, sarvyanni hath varti kara. Come on, people, put your hands up. ए ये बच्चे आ गए गली के पार क्रिकेट खेलने स्टेडियम पार गेंद वे में और बैट पे थार गुस्सा दिलाए तो छक्का मार सीन टाइट सब गली के स्टार्स वन साइड के पीएल ये कान पे डाल के पिल के बंदों को हल्के में मत लो ये बंदे हैं पहले से क्रिकेट के स्टार्स पिच पे कदम फुल कॉन्फिडेंस हर बॉल पे दिखता है डोमिनेंस टीम है सॉलिड कोई चांस नहीं बंदे लोग शौक ये लाते सुनामी ये करते हैं बात कम बनते हैं कोहली कोई बनता है सैमसन जुनू ने शरीर में क्रिकेट की बात पर आंखों में आग और शॉट मारे टन टन कितने बादशाह ने दो उनको क्या होता क्रिकेट बताते हैं तुमको संभाल के थँक्यू डीजे मुकेश सरांना विनंती करतो आपण देखील आतमध्ये प्रवेश करायचा आहे बरीच वर्ष एक व्यावसायिक संघ तो देखील चालवत आहे जॉर्ज 11 हा संघ या संघाचे सर्वे सर्वा मुकेश सर यांचं देखील मनपूर्वक स्वागत वापस तू आना नहीं फिर सिक्सर लगे हर बॉल पे ऐ कांदीवली प्रीमियर लीग कांदीवली प्रीमियर लीग कांदीवली प्रीमियर लीग चल रे जल्दी छक्का मार दिखा दे आग खेल के आज सीन ब्लास्ट भाग फास्ट इनमें माज निकाल दे सब दोन्ही संघांना विनंती करतो एका बाजूने ऋतिक यायचं आहे आणि एका बाजूने संकेत फोंडे वहाँ है तू मुकेश सरांच्याच हस्ते आपण एक टॉस पुन्हा टॉस करणार आहोत को भी आन दे रो के जान दे छोड़ को जान दे बच्चे सब ये के सामने बच्चे सब ये के हेड्स इज द कॉल अँड टेल्स इट इज सो नाणेफेकीचा गोल नक्कीच सिंहगड स्पार्टन संघाने जिंकलाय आपला डिसिजन नक्कीच सांगायचा आहे आम्ही प्रथम बॅटिंग करू धन्यवाद सर मुकेश सर अगदी वेळात वेळ काढून आलेत आपल्या टुर्नामेंटसाठी आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे बॉक्स क्रिकेटमधील प्रोफेशनल संघ जॉर्ज 11 बरीच वर्ष ते आपल्या हाताखाली चालवतात त्याचे संघ मालक आणि सर्व देखील आहेत मुकेश सरांनी देखील खूप मोठ्या मोठ्या टुर्नामेंट देखील पाहिलेत सर यावर्षीचं आमच्या कांदिवली प्रीमियर लीगचं आयोजन कसं वाटतं तुम्हाला याबद्दल ऐकायला नक्कीच दोन शब्द नक्कीच धन्यवाद करीन विकीने मला इन्व्हाइट केलं मी ॲक्च्युली बिझी शेड्यूल होतो माझी टुर्नामेंट होती कंटिन्यू फ्रायडे सॅटर्डे संडे तर मी विकीला सांगितलं की मी येईन आणि खरंच ऑर्गनाईज चांगलं केलं आहे आणि धन्यवाद विकी अँड टीम्स मेंबर्स थँक्यू आणि बॉक्स क्रिकेटच्या पटलावर हळूहळू जॉर्ज 11 सुद्धा चांगला कमबॅक करते सो तुम्हाला दोन्ही जॉर्ज 11 सगळ्याला देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन अँड फर्दर मॅचसाठी ऑल द बेस्ट धन्यवाद सरांना विनंती करतो आपण मंचावर आसनस्थ व्हायचं आणि सामन्याचा आनंद लुटायचा आहे धन्यवाद
क्वालिफाय 2चा सामना सुरुवात झाली आहे. सिंहगड स्पार्टन वर्सेस भूषण 11. नाणेफेक जिंकलं होतं आणि बॅटिंग निवडली होती ती म्हणजे ऋतिकने. बॅटिंग एंडला पहिला चेंडू फेस करण्यासाठी रेडी होता तो म्हणजेच बंटी. नॉस्ट्रायकिंग एंडला ऋतिक आणि बॉलिंग एंडला असेल चैतन्य. पराकाष्ठ करावा लागणारा कोणता संघ फायनल खेळेल, सिंहगड स्पार्टन की भूषण 11. मेहनत करावी लागणारे पहिला चेंडू टप्प्यावर टाकला होता, आलाय डॉट बॉल. फील्ड चेंडू यावेळेस टायमिंग केली होती. मिडच्या दिशेने भूषण तिकडे आहे. एक धाव आली आहे. धावाचा स्ट्राईक झाला आहे बंटीच्या बॅटमधून. ओहो हो हो हो, काय चेंडू होता चैतन्याचा. परफेक्ट पडल्यावरती ऑफ ब्रेक आणि बेल्स घेऊन गेलाय तो म्हणजे चैतन्य. माघारी परतो तर ऋतिकला. बॅक टू पवेलियन. बिग विकेट इज गॉन. तो म्हणजेच ऋतिक. निर्णायक क्षणावरती क्वालिफाय 2चा सामना तो म्हणजे सेमीफायनल सारखा सामन्यावरती अशी सुरुवात आपल्या संघाला करून देणं ते काम करतोय ते म्हणजे चैतन्य. परत थांबा, परत थांब. अनिकेत शेट्टे सर, आपले देखील मनपूर्वक आभार. आपण देखील वेळात वेळ काढून आलात, आपले देखील हार्दिक स्वागत. तसंच प्रसाद सरांचं देखील मनापासून स्वागत करतो. न्यू बॅट्समॅन क्रिस तो म्हणजे लौकिक. हा सुद्धा एक वेगवान चेंडू परफेक्ट टप्प्यावरती आलाय डॉट बॉल. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात फक्त 1. सुरुवात केली आहे आपल्या संघासाठी चांगली तो म्हणजे चैतन्य. हलक्या हाताने प्लेसमेंट करायची होती. बॅटची काढायला लागली आहे आणि स्क्वेअरच्या दिशेने एक धाव आली आहे. धावा झाल्या 2. 1 टू गो असेल शेवटचा चेंडू. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय पियुष जाधवला. लेग अंपायर असेल चंदू. 1 टू गो असेल शेवटचा चेंडू. धावा झाल्या 2. यावेळेस टायमिंग केलंय. मिडच्या दिशेने आला डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर परफेक्ट फक्त 2च धावा. चैतन्याची ओव्हर आवडली असेल तर टाळ्या बाजूला हरकत नाही आहे. क्वालिफायरच्या 2च्या सामन्यामध्ये इतकी चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिली आहे. पण समोर संघ तितका तुल्यबळ आहे तो म्हणजे सिंहगड स्पार्टन. जोपर्यंत बंटी क्रीसवर आहे तोपर्यंत सामन्याचा पारडा त्यांच्याकडे झुकलेला असणार आहे. आपल्या संघासाठी दुसऱ्या षटकामध्ये तो म्हणजे कृष्णा निर्मल. एक साईडला बॉलिंग साईड पॅक साईड असेल तर एक साईडला बॅटिंग ती म्हणजे सिंहगड स्पार्टनची बॅटिंग सुद्धा चांगली आहे. तर एक साईडला भाविनबाईची म्हणजे बॉलिंग साईड. पराकष्ट असणार आहे. मेहनत करावी लागणार आहे. दिवसभर मेहनत केली त्या दिवसभराची मेहनतसाठी फक्त अजून एक मॅच स्वतःवरती घेऊन खेळावी लागेल. जो संघ मेहनत जास्त करेल तो संघ पुढे जाणार आहे. कोणाची वेळ बदलते, कोणाची वेळ साथ देईल, वेळेसाठी मेहनत करायची आहे, त्या वेळेसाठी संघर्ष करायचा आहे. पडा चेंडूची बॅटची आतली कडा घेतली आहे आणि एक धाव आली आहे. हे पुन्हा एकदा ओव्हर द पॉईंट मारण्याचा प्रयत्न होता, मात्र डॉट बॉल येतोय. हे आश्चर्य आपण बघतोय. मागील चेंडूवर आपण पाहिलं तर ओव्हर द पॉईंट मारण्याचा प्रयत्न होता, मात्र काहीसा कनेक्ट झाला नाही.
चेंडू थेट जाऊन स्थिरावला भवींच्या हातात. यावेळी थोडा मागील बाजूला ठेवला होता, शॉर्ट पिच चेंडू ठेवला होता. बऱ्यापैकी टाइम करता येता आलेला नाही या बंटीला. एकच धाव मात्र मिळते. टाइम जर केला असता नक्कीच 4 धावांचा इजाफा करू शकले असते. धावा झाल्या 4. चौथा चेंडू असेल कृष्णाचा. यावेळेस पंच दंडित करतायत. वाईट बॉल. अवांतर धाव. धाव पुढे सरसता धावतात 5. द लॉस्ट ऑफ 1 विकेट. तो 1 विकेट म्हणजे ऋतिक निर्णायक क्षणावरती क्वालिफाय टूच्या सामन्याला माघारी परतलाय. यावेळेस सुद्धा चांगला चेंडू होता. लेगबाच्या सर्फमध्ये 1 धाव येते. परफेक्ट लाईनला टाकला होता वेगवान चेंडू, तो म्हणजे कृष्णाचा. यावेळेस बंटी कमबॅक करतो. बॅकफुटला जाऊन कट केलं. पॉईंटच्या दिशेने बॉल गेलाय सीमा रेषा पार. बंटीच्या बॅटमधून आलाय चौकार. दणदणीत धावा देऊन गेलाय 4. 1 टू गो असेल शेवटच्या चेंडू. धावा झाल्या 10. कमबॅक करावं लागणार आहे. बॉलर समोर जितके चांगले तेवढे तितके चांगले बॅटिंग सुद्धा करावे लागेल बंटीला आणि लौकिकला. थोडंसं कॅल्क्युलेशन करावं लागेल. या संघासमोर किती धावा पुरेशा असतील. सेन्सिबल क्रिकेट करावं लागेल. चुकीच्या चेंडूवरती प्रहार सुद्धा करावा लागणार आहे. यावेळेस सुद्धा लेट कट केलाय पंचाने. परत एकदा घोषित केलाय. बॉल गेलाय सीमा रेषा पार. बंटीच्या बॅटमधून आलाय लगातार दुसरा चौकार. धावा देऊन गेलाय तो म्हणजे 4. 2 षटका समाप्त. धावा झाल्या 14. लेट कट केला होता. परफेक्ट टायमिंग आणि तो होता क्लास. थर्ड मॅचच्या दिशेने धावा देऊन गेला 4. चांगली टायमिंग केली होती. 2 चेंडूवरती थोडासा कमबॅक केलाय. हे 2-4 जर सोडले ना तर आतापर्यंत उत्कृष्ट अशी गोलंदाजी या भावीन माझ्या संघाने म्हणजे भूषण इलेव्हन संघाने केली आहे. तो म्हणजे कृष्णा आणि चैतन्यने. पण या 2 चेंडूवरती कमबॅक करतो तो म्हणजे स्पार्टन संघ. आणि बंटीच्या बॅटमधून 2 चौकार आले आणि आपल्या संघाचा निर्णायक आणि 300 षटक घेऊन आला तो म्हणजे भावीन. धावा झाल्या 14-14. पहिला चेंडू पंच दंडित करतात. व्हाईट बॉल. अवांतर धाव. धाव पुढे धावतात 15. कोणत्याही खेळाडूने जर सलग 3 चौकार जर लगावले तर निलेश सालप, प्रशांत राणे आणि ललित बागवे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. 500, 500 आणि 500 वैयक्तिकरित्या तिघांकडून 500, 500, 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. मात्र त्यासाठी तुम्हाला 3 सलगचे चौकार नक्कीच लगावायचे आहेत. भावींचा पहिला चेंडू यश पकडून मारण्याचा प्रयत्न. चेंडू थेट जातोय. स्ट्रेट मारला फटका. चेंडू दन 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 करत जातोय चौकार. अगदी लौकिकनी बॉल फक्त पडू दिलाय टप्पा. चांगला स्टेप आउट केला होता. चांगली आयसाईट आपण पाहिलं तर या चेंडूवर लौकिकची होती आणि पुरेपूर फायदा उचललाय त्या चेंडूचा. या 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 19. 1 गडी बाद. पुढचा चेंडू वाईडिश ऑफस्टमच्या बाहेर होता. उजव्या यष्टी बाहेरील चेंडू पंचांनी दंडित केलाय. अवांतरच्या स्वरूपात मात्र 1 धाव नक्कीच मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 20. पुन्हा एकदा स्टेप आउट केलाय. क्षेत्ररक्षक यावे आहेत. भूषण बावदाने तिकडे होते मात्र 1 धाव रोखू शकलेले नाही आहेत. लौकिक गोसावी आणि संदेश भांबड यांची अतिशय चपळ रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळाली.
यावेळी पॅडल स्वीपचा प्रयोग केला, क्षेत्ररक्षक आहे तिकडे मात्र पूर्णपणे सेफ. अक्षय शिगवन चांगला थ्रो केला होता. याही खूपच बाहेर टाकलेला चेंडू, थोडासा लाईन दोन्ही चुकली भावींची. चेंडू हातातून निसटला, त्याचा फायदा काय तर वाईट +1. बंटी सध्या स्ट्राईकवर. ओव्हरपिच चेंडू होता, अप्रतिमरित्या मारण्यात आला. रनआउटचा चान्स तिकडे मात्र नाही नाही नाही. तू तू मी मध्ये लौकिक लाईक जीवनदान मिळालंय. रोहित शेलार दादा होते तिकडे. यावेळी मात्र वेल लेफ्ट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे नक्कीच वाईटची दाद मागितली गेली मात्र पंचांनी ती धुडकावली आहे. डॉट बॉल आहे. संघाची धावसंख्या 24. अजूनही या षटकातला एक चेंडू बाकी आहे. एखादा मोठा डोंगर रचावा लागणार आहे सिंहगड स्पार्टन संघाला, कारण सेमीफायनलचा सामना आहे. आणि समोर आपण पाहिलं तर बॅटिंग लाईनअप देखील चांगली आहे. भाविन, संकेत फोंडे, चैतन्य आखाडे. पुन्हा एकदा बैठक स्वीप मारण्याचा प्रयत्न. अक्षय शिगवन यांच्याकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धावेने षटक संपतोय. संघाची धावसंख्या 1 गडी बाद 25. शेवटचं षटक आणि निर्णायक षटक. व्हॉट विल हॅपन इन द लास्ट ओव्हर. द स्कोर स्टँड्स ॲट 25 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट्स. लास्ट 6 बॉल्स ऑफ दिस इनिंग. डीजे 3 षटकाच्या समाप्तीने धावा झाल्यात 25. या समोरचा संघ तू पाहिला होता. आता भूषण 11 मागील सामन्यामध्ये विशालने उत्कृष्ट अशी बॅटिंग केली होती. किती धावा पुरेशा असतील या संघासाठी, कारण शेवटचं षटक आहे, कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे दोघांना. मागचा सामना जर आपण पाहिला बरं तर 33 धावा. मुख्य मंचावरील विनंती करेन, बाकी प्रमुख पाहुण्यांच्या व्यतिरिक्त जर कोणी बसलं असेल तर प्लीज त्यांनी उठायचं आहे. फक्त प्रमुख पाहुण्यांना विनंती असणं वरती बसायचं आहे. फटका नक्कीच चांगला रचला होता मात्र साहिल कोलते जवळजवळ भूषण इलेव्हन संघाची भिंत बनून उभा आहे. विकी सर, पंचांचं बोट वरती आले. रनरच्या स्वरूपामध्ये माघारी पडता होता ते म्हणजे लौकिकला. चांगली बॅटिंग करत आपल्या संघासाठी. दुसऱ्या हाताला लागतोय सिंहगड स्पार्टन या संघाला. धावा झाल्या 31. 3 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. बॅटिंग एंडला वरती असेल बंटी. या 3 चेंडूमध्ये किती धावा पुरेशा आणि या संघासाठी तुल्यबळ असतील. 2 जर मोठे फटके आले तर 40 पर्यंत पोहोचता येईल.
त्या तिन्ही चेंडूवरती मोठे फटके आले तर 41-42 असा धावा होतील. थोडीशी फायटिंग टोटल होईल. आता पराकाष्ठा करावा लागणार आहे. समोर आहे संकेत. शॉकिंग हँडला वरती बंटी. यावेळेस पुढे सरसाल होता. बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं पण बॅटची कडा घेतली आणि साथ देतोय तो म्हणजेच भाविनभाई. स्टंपिंगच्या सर्पामध्ये माघारी परतावं लागतंय. बिग विकेट इज गॉन. तो म्हणजेच बंटी संदेश बांबड माघारी परतलाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 31-31. 2 चेंडूचा निर्णायक असा खेळ शिल्लक. नवीन बॅटमॅन क्रीजवर आहे तो म्हणजे नितीन शेट्टी. चारको विभागातील हा सुद्धा एक नावाजलेला खेळाडू. इतका सारा एक्सपिरियन्स आहे आणि निर्णायक क्षणावरती आता 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 2 चेंडूवरती किती प्रहार करता येतील, या संघासाठी किती धावा पुरेशा असतील त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. यावेळेस हलक्या हाताने खेळायचा होता पण बॅटची काढा घेतली आणि बॉक्सवरच्या सर्पामध्ये माघारी परतलाय तो म्हणजे नितीन शेट्टी. बॅक टू पवेलियन. आपल्या संघासाठी निर्णायक असं षटक हाताळतो तो म्हणजे संकेत. शेवटचा चेंडू असेल 1 to go. संकेत फोंडे सकाळी मॅचची वार्ता केली होती तेव्हा त्याने सांगितलं होतं की आमची मेहनत आम्ही परिपूर्ण करणार. थोडेसे प्लॅनिंग्स केलेत. या प्लॅनिंगवरती आम्ही उतरणार आहोत. स्वतःवरती चेंज केलं आपल्या संघासाठी निर्णायक आणि शेवटचा षटक नेहमी तो हाताळतोय आणि त्या षटकामध्ये कमीत कमी धावा द्यायचा प्रयत्न त्याचा नेहमी असतो आणि तो करतोय सुद्धा. आपण मागील सामन्यामध्ये सुद्धा पाहिलं तितकी सुंदर अशी गोलंदाजी ती म्हणजे संकेतची. आणि आता सुद्धा फक्त 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बॅट्समॅन की संतोष. हो परफेक्ट टप्प्यावरती चेंडू. लेग बॅटच्या स्वरूपामध्ये धाव आली आहे. एखाद्यावरती समाधान मानावं लागेल. धावा झाल्यात 32-32. मागील सामन्यामध्ये सुद्धा या भूषण 11 संघासाठी फक्त 33 धावांचं लक्ष आलं होतं आणि पार्टनरशिप तर तशी केली होती आणि त्या सामन्यामध्ये सामना ठरला होता तो म्हणजे विशाल. परत एकदा 33 धावांचं लक्ष संघासमोर आहे.
कोणा गाडी क्रमांक 0769 आपली चावी आमच्याकडे आहे ॲक्टिवाची. जर कोणाची ज्याची कोणाची गाडी असेल ॲक्टिवा 0769 आमच्याकडून चावी घेऊन जायची आहे मुख्य मंचावर. विनंती करतो विकी जगताप आपण शाल व मोमेंटो देऊन मुकेश सरांचा सत्कार करायचा आहे. ध्रुवने जर पहिल्या षटकामध्ये जर 3 विकेट मिळवले किंवा 3 विकेटचं हे खातं खोललं तर 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय ध्रुवसाठी शुभम कडनं. हॅलो मॅच 2 मिनिटं थांबवायची आहे. मॅच चालू द्या. 1 मिनिट थांबा. आणि आपल्या चारकोपमधील सर्वांच्या लाडक्या आणि कार्यसम्राट नगरसेविका सलग चौथ्यांदा ज्या निवडून आल्यात, मी विनंती करतो सर्वांच्या लाडक्या नगरसेविका संध्या विपुल जोशी मॅडम आपल्याला आपण मंचावर यायचं आहे आणि मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आपण देखील वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमाला भेट दिली आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि यावर्षी मॅडमवर एक मोठी जबाबदारी देखील देण्यात आलेली आहे. सुधार समिती अध्यक्ष मॅडम, एकदा जोरदार टाळ्या आमच्या सर्वांच्या लाडक्या नगरसेविका कार्यसम्राट नगरसेविका संध्या विपुल जोशी मॅडमसाठी. आणि मॅडमला देखील विनंती करतो आपण चालू सामन्याचा देखील आनंद घ्यायचा आहे. सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे. बॅटिंग लेवलवरती भाविन, नॉशॉकिंग एंडला चैतन्य आणि बॉलिंग एंडला ध्रुव. पहिला चेंडू हलका त्याने पुश केला कवशा दिशेने, तिकडे फेकी. चांगली रनिंग बीटमध्ये विकेट झोगांची म्हणजे भाविन आणि चैतन्याची. सुरुवात केली आहे. 33 धावांचं लक्ष आहे. भाविन भाईने धावांचा श्रीगणेश केल्या. पहिली धाव आली आहे. आता वरती असेल चैतन्य. आपल्या संघासाठी नेहमी पहिले षटक हाताळतो तो म्हणजे चैतन्य. तसंच सुरेश नलीन आणि राजू नलीन आपले देखील मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्याला देखील विनंती करतो आपण देखील मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. तिसरा चेंडू परफेक्ट टप्प्यावरती आणि मोठा मासा गाळा लागलाय तो म्हणजेच भाविन. बॅक टू पवेलियन. बिग विकेट इज गॉन. 3 विकेटवरती 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं शुभमने, ते म्हणजे ध्रुव. आणि ध्रुवने पहिली विकेट मिळवली होती म्हणजे भाविनची. थोडासा मिस टाइम स्ट्रोक होता, थोडासा खेचून टाकण्याचा पद्धतीचा चेंडू होता. ध्रुवने वेळ घेतला होता या चेंडूवरती आणि त्याला यश आलंय. धावत आले 2 आणि पहिला मोठा मासा गायला लागला तो म्हणजेच भाविन. न्यू बॅट्समॅन क्रीज. संकेत फोंडे मागील मॅचचा हिरो. पराकाष्ठा करावं लागणार आहे, मेहनत करावी लागेल.
यावेळेस परफेक्ट चेंडू होता, बॅटची कड्या घेतली थर्डमॅनच्या दिशेने. थेट चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांचे, चैतन्य आणि संकेतची. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी झाले. धावफलक पुढे सरसत धावत आहे 3. द लॉस ऑफ 1 विकेट. तर 1 विकेट म्हणजे भाविनभाई. 4 चेंडू झाला, 5वा चेंडू ध्रुवचा फेस करेल चैतन्य. हलक्या हाताने प्लेसमेंट केली होती तिकडे, चांगला सरसला होता म्हणजे ऋतिक, पण चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांची म्हणजे चैतन्य आणि संकेतची. छोटे चेंडू असेल 1 टू गो. धावा झाल्या 4. संत गतीने सुरुवात केली 33 धावांचा पाठला करताना. तो म्हणजे भूषण निर्मा संघ. 19 चेंडूमध्ये 29 धावांची गरज. समीकरण हळूहळू बदलत जाणार आहे. क्वालिफाय 2चा सामना जो संघ जिंकणार तो पुढे सरसावणार आहे म्हणजे फायनलमध्ये. यावेळेस क्लास टायमिंग परफेक्ट मारलेला स्वीप बॉल गेलाय सीमा रेषा पार. मी संपूर्ण कमिटीला विनंती करतो, आपल्यासाठी आपले आधारस्तंभ आणि ज्यांनी नेहमी क्रिकेटला मोठं प्रोत्साहन दिलंय, आपल्या सर्वांच्या लाडक्या व कार्यसम्राट नगरसेविका आणि सुधार समिती अध्यक्षा सौ संध्या विपुल दोशी मॅडमचा सत्कार मोमेंटो आणि शाल देऊन करायचा आहे. संपूर्ण कांदिवली प्रीमियर लीगची कमिटी आपल्याला सर्वांना विनंती करतो, आपण मॅडमचा सत्कार शाल व मोमेंटो देऊन नक्कीच करायचा आहे. आणि आपल्या कांदिवली प्रीमियर लीगचं ओव्हरऑल आयोजन काय कसं वाटतं याबद्दल 2 शब्द ऐकायला नक्कीच आवडतील. KPL 2026 दुसऱ्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे आणि तुमची अरेंजमेंट खूपच सुंदर आहे. ललितचा वारंवार फोन येत होता, पण ललितला माहिती आहे मंडे टू फ्रायडे कंटिन्यू सकाळी 7:30ला घर सोडल्यानंतर येईपर्यंत जवळपास मला 8 आणि 9 वाजतात. त्याच्यानंतर विभागातले कार्यक्रम. पण आपली जी टुर्नामेंट आहे, टुर्नामेंट अफलातून आहे. म्हणजे ललित असू दे किंवा दुष्यंत असू दे किंवा तुमची पूर्ण टीम, या टीमला सॅल्यूट करण्यासारखं आहे. कारण तुमची अरेंजमेंट मॅनेजमेंट खूप सुंदर आहे. 3 दिवसाचं अरेंजमेंट करणं खायची गोष्ट नाही आहे. कारण छोटी मोठी मॅच असते त्यावेळेला लफडी, चिटिंग, अमुक तमुक असे प्रकार कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीतून होत असतात. पण आपल्या माध्यमातून असं कुठलं कानावर आलेलं नाही आहे. म्हणून ललितला आणि त्याच्या पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा देते. आपलं मॅनेजमेंट खूप सुंदर आहे. असेच टुर्नामेंट वर्षानुवर्ष आपण राबवत राहावे हीच इच्छा बाळगते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि मी फक्त मॅडमकडे एकच विनंती करेन, दरवर्षी तुमचं सहकार्य असतं आणि आम्हाला यावर पुढच्या वर्षीपासून देखील तुमचं सहकार्य राहू दे. तुमचा आशीर्वादाचा हात आमच्या डोक्यावर नेहमी राहू दे. धन्यवाद. धन्यवाद. आपण देखील वेळ काढून मॅडम आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. वी आर गुड टू गो. धन्यवाद डीजे. पहिल्या षटकाच्या संपताना धावा झाल्यात 8. सामन्याला परत सुरुवात करायची. दोन्ही संघांना विनंती असेल. 18 चेंडूमध्ये 25 धावांची गरज. समीकरण आता बदलत जाणार आहे. शेवटच्या चेंडूवरती विकी, मी आपल्याला विनंती करतो, नितेश चालप आणि विकी जगताप मुकेश सरांचा शाल व मोमेंटो देऊन नक्कीच एक सत्कार करून घ्यायचा आहे. सर बराच वेळ थांबले आणि आपल्या सामन्याचा आनंद देखील त्यांनी लुटला. एका बाजूला त्यांची देखील टुर्नामेंट चालू असते, मात्र कॅमेराने थोडंसं फोकस करायचं आहे. थँक्यू मुकेश सर, आपण देखील वेळात वेळ काढून आलात आमच्या टुर्नामेंटला.
यावेळेस चैतन्याने मिडाच्या दिशेने एक धाव घेतली आहे. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 13. 15 चेंडूमध्ये 20 धावांचं समीकरण आहे. सामना अजूनही 50-50 आहे. चांगले चेंडू हाताळावे लागतील ओमला. बॅटची बाहेरची कडे घेतली. स्क्वेडच्या दिशेने एक धाव येते. धावा झाल्या 14-14. वेगवान चेंडू यावेळेस टाकला जातो पण तिकडे नितीन शेट्टी थोडेसे फंबल झाले पण एक धाव रोखण्यामध्ये अपयश. एका धावाने धाव पुढे सरसावते. धावतात 15. शेवटचा चेंडू असेल 1 to go. 13 चेंडूमध्ये 18 धावांचं समीकरण. 18 रन्स रिक्वायर्ड इन 13 बॉल्स. शॅकिंग एंड संकेत फोंडे. नॉन शॅकिंग एंड चैतन्य. पराकष्ट करावी लागणार, मेहनत करावं लागणार. दडपण क्रिएट झालंय मॅचमध्ये. मुवमेंट आता कॅच होईल. शेवटचा चेंडू असेल 1 to go. यावेळेस परफेक्ट टायमिंग क्लास केला होता कवळच्या दिशेने पण तिकडे नितीन शेट्टी होते. आपल्या संघाने धावा वाचवतायत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 16-16. द लॉस ऑफ 1 विकेट. 12 चेंडूमध्ये 17 धावांचे समीकरण. मी विनंती करतो ललित बागवे सर आपल्या हस्ते सुरेश नल्लीन सर आणि राजू नल्ली सरांचं शाल व मोमेंटमधून सत्कार करायचा आहे. दोघं जण अगदी वेळात वेळ काढून आपल्या कार्यक्रमाला आले आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत आणि त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. कॅमेरामॅन स्टेजवर फोकस करायचा आहे. बंडी 1 मिनिट थांबायचं आहे. वी आर गुड टू गो. संघासाठी दिशा षटक घेऊन आला तो मध्येच बंटी. संदेश. पहिला चेंडू परफेक्ट टप्प्यावर टाकलाय. आलाय डॉट बॉल. आता समीकरण बदलत जाणार आहे. 11 चेंडूमध्ये 17 धावांचं समीकरण आहे. आपल्या संघासाठी निर्णायक आणि दिशा षटक. यावेळेस आली आवांतर धाव पंच दंडित करतायत व्हाईट बॉल स्वरूपाची. धावत आहेत 17. अजूनही 16 धावांची गरज आहे. मागील सामन्यामध्ये पाहिलं होतं आपण की इझी केलं होतं पण हा सामना एवढा इझी नाही आहे कारण समोर तसके गोलंदाज तसे आहेत. यावेळेस पाहिलं होतं वेगवान चेंडू होता. परफेक्ट टायमिंग आणि क्लास. रिव्हर्स स्वीप थर्ड मॅनच्या दिशेने बॉल गेलाय. सीमा रेषा पार. दणदणीत आलाय चौकार. सगळ्यांनी संकेत स्क्रीनवर फोंडे. फक्त शॉट बघा. अप्रतिम मारला होता चेंडू. चेंडू टप्पा पडूच दिला नाही संकेत फोंडे. एकदा संकेत फोंडेची बॅटिंग आवडली असेल तर प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवायच्यात. 1 साइड बॅटिंग करतोय संकेत फोंडे. मागील मॅच मध्ये सुद्धा उत्कृष्ट अशी बॅटिंग केली होती म्हणजे संकेतने. यावेळेस त्याच्यावरती धुरा असणार आहे. 10 चेंडूमध्ये 12 धावांची गरज.
यावेळेस कवरच्या दिशेने खेळत होता, बॅटची कडा घेतली, एक्स्ट्रा कवरच्या रिझनमध्ये एक धाव आली आहे. कॅल्क्युलेशन बॅटिंग करतोय. सकाळी जेव्हा सामन्यात सुरुवात झाली होती ना डीजे, तेव्हा मी संकेतला विचारलं होतं आज कशी तयारी आहे, तर संकेतने सांगितलं होतं मी माझी परिकष्टा पूर्ण करणार आहेत आणि तो करतोय सुद्धा. यावेळेस थोडासा फंबल झाला होता, पण चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स दोघांची. एकाला 2 केलाय, साथीला 7 मिळाली आहे. धावा आल्या 2. धाव फलक पुढे सरसावले. धावा झाल्या 24-24. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. निर्णायकाचे 2 चेंडू असतील भंटीचे. जे दोन्ही चेंडू डॉट बॉल किंवा सिंगलमध्ये कन्वर्ट झाले तर मॅचमध्ये थोडीशी पराकाष्ठा होऊ शकते किंवा एका दुसरा विकेट पडला तर कमबॅक सुद्धा होऊ शकतो. तो म्हणजे सिंहगड स्पार्टन या संघाचा. 8 बॉल 9. परफेक्ट चेंडू टाकला होता, ब्लॉक होल आला पाहिजे होता पण डॉट बॉल. पण तितके चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. गोलंदाजाने आपलं काम केलं होतं, परफेक्ट लाईन टाकली होती, डॉट बॉलची परिपुष्टता केली होती. पण एक धाव घेण्यामध्ये चांगली यशस्वी दोघांना सुद्धा आलंय. धावफले पुढे सरसवते धावत आहेत 25-25. शेवटचा चेंडू असेल 1 to go. 7 चेंडूमध्ये 8 धावांची गरज. हो काय क्लास टायमिंग प्लेसमेंट केली. हलक्या हाताने फाईन लेगच्या दिशेने फक्त दिशा दिली त्या चेंडूला आणि तो चेंडू गेलाय निघून. बॉल गेलाय सीमा रेषा पार. संकेत फोंडेच्या बॅटमधून आलाय चौकार. दणदणीत धावा धुवून गेलाय 4. स्टॉप केला पाहिजे होता कारण फक्त फ्लिक केलं होता. पण तितकीच चांगली बॅटिंग तो म्हणजे संकेत आपल्या संघासाठी करतोय. 6 चेंडूमध्ये 4 धावांची गरज. आपल्या संघासाठी शेवटचा निर्णायक षटक घेऊन आला ऋतिक. ही वाली बाउंड्री स्टॉप झालं गरजेचं होतं. जर ही बाउंड्री स्टॉप झाल्याचे थोडं झडप पण आलं असतं बॅट्समॅनवरती. बॅटिंग वरती असेल चैतन्य ओपनिंगला आलाय. 7 चेंडू 8 धावांवरती खेळतोय पण त्याच्यासोबत जो उभा आहे तो म्हणजे संकेत फोंडे. 9 चेंडू घेऊन 17 धावा केल्यात आपल्या संघासाठी. तुल्यबळ अशी बॅटिंग करतोय निर्णायक क्षणावरती. धर्मेश भाई आपलं देखील मनपूर्वक स्वागत. आपण देखील वेळ काढून आमच्या टुर्नामेंटला भेट दिली आहे. सहा चेंडूमध्ये 4 धावांची गरज. धन्यवाद डीजे. आणि आपल्या संघासाठी शेवटचा षटक घेऊन आला म्हणजे ऋतिक. बॅटिंग एंडला चैतन्य आहे. एक साईडने सेन्सिबल अशी बॅटिंग करतो. त्याला साथ देतोय तो कुणाला, तो म्हणजे संकेतला. सिंगलने एक साईडला मॅच चालू ठेवली. त्याला माहिती आहे संकेत चांगले बॅटिंग करतोय. 6 बॉल 4. मागील सामन्यामध्ये जेव्हा शेवटचा 6 चेंडूमध्ये 3 धावांची जेव्हा गरज होती तेव्हा ध्रुवने ती मॅच काढली होती. पण आता ऋतिक वरती आहे ते दडपण. आणि या चेंडूनंतर मॅच थांबवायची आहे आणि सामना नक्कीच जिंकलाय भूषण 11 संघाने. आणि आपल्या कार्यक्रमाला स्थानिक आमदार आणि कार्यसम्राट आमदार श्री संजय उपाध्याय जी यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. अगदी त्यांच्या बिझी शेड्यूलमधून त्यांनी देखील खूप वेळ काढला आपल्या टुर्नामेंटसाठी. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे कार्यसम्राट आमदार संजय उपाध्याय सर यांचं. त्यासोबतच आमच्या सर्वांचे लाडके शिवांना देखील आहेत. त्यांच्यासोबत आलेले सर्व सहकाऱ्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. कंपल्सरी हँडशेक आहे. हँडशेक करूनच बाहेर जायचं आहे.
आणि स्टेजच्या समोरील सर्व गर्दी साईडला काढायची आहे. सर्व कमिटी मेंबर्सला विनंती करतो त्यांनी स्टेजच्या जवळ यायचं आहे. कांदिवली प्रीमियर लीग 2026च्या सर्व कमिटी मेंबर्सने स्टेज जवळ यायचं आहे.